मालक टेन्शन मध्ये आणि मॅडम फोनवर गप्पा मारतात. आता तुम्हीच सांगा, तुमचा भाऊ डिप्रेशन मध्ये जाणार नाही तर काय होणार? तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्लॉग मध्ये. नेहमीप्रमाणे सकाळी निघालो जिमला. विषय असा झाला की उन्हामुळे माणसं दुपारी बाहेर पडणार हे ठीक आहे, पण सकाळी पण रस्त्यावर कोण दिसणार, नक्की काय विषय झालाय? मग जिम मध्ये पोहोचल्यावर बजरंग बलीचं दर्शन घेऊन एकच म्हणलं, एवढी ताकद द्या की छाती फाडली तरी तुमचंच नाव दिसलं पाहिजे. त्यानंतर वॉर्मअप सुरू केला. आजचा फोकस होता चेस्ट आणि ट्रायसेप्सवर. मग सुरुवातीला चेस्टसाठी सगळे सेट आज आपण डंबेल्सवरच घेतले. त्यानंतर खतरनाक ट्रायसेप्स वर्कआउट करून एकदम भारी पंप काढला आणि शेवटी 20 मिनिटं इनक्लाइन करून आजचा सेशन कंप्लीट केला. मग वर्कआउट संपून निघालो घरी. घरी पोहोचल्यावर आपला प्रोटीन शेक घेऊन एनर्जी रिस्टोर केली. नंतर फ्रेश होऊन थोडा नाश्ता केला आणि आवरून निघालो आपल्या पोटापाण्याच्या मार्गाला. मग पोहोचलो कॅफे धीरमध्ये. तेवढ्यात आपला ह्यो भाऊ मटेरियल घेऊन आला होता. या भावाची बेकरी. तुम्हाला कॅफेसाठी किंवा दुकानासाठी बेकरी मटेरियल काय लागले तर भावांनो ह्या भावाकडून तुम्ही हक्काने घ्या. थोड्या वेळाने पिझ्झाची ऑर्डर आली आणि स्वरूप शेट लागले कामाला. आणि आपली बँकेची जरा केवायसी राहिली होती म्हणून हे दादा आले होते. त्यांच्याकडून आपली केवायसी करून घेतली आणि तिथनं गेलो टेलर काकांकडे. मग जरा गप्पा मारल्या आणि तिथनं गेलो थिएटरमध्ये, कारण घरच्यांसाठी तिकीट काढायची होती. मग केबिनमध्ये जाऊन मस्त तिकीट काढली आणि आलो कॅफेत. तर विषय असा झाला, एक तर कस्टमर नाही आणि मॅडम फोनवर निवांत गप्पा मारत होत्या. आता तुम्हीच सांगा भाऊंनो, तुमचा भाऊ डिप्रेशनमध्ये जाणार नाही तर काय होणार? थोड्या वेळाने गाडी काढून निघालो घरी. मग घरी पोहोचलो, मस्त फ्रेश झालो आणि जेवण करून घेतलं. मग थोडा वेळ फॅनची हवा खात जरा आराम केला. नंतर उठल्यावर नेहमीप्रमाणे बनवली आपली फेवरेट ब्लॅक कॉफी आणि कॉफी पेत पेत आपला दिवसभराचा थकवा घालवला. आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ह्या भावाला नक्की फॉलो करा.